चला तर मंडईत आज करूयात रसगुल्ला। मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मस्त झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। एक चमच्यावर घेतलेला आहे, चमच्याने प्रेस केला की त्याच्यातला रस किती छान निघत आहेत। हाताने जरी प्रेस केला तरी मस्त रस निघत आहेत आणि आणखीन रस म्हणजे पाकामध्ये टाकला की आणखीन त्याच्यात पाक जात आहेत। खूप मस्त झालेले आहे, स्पंज झालेले आहे। तर इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध उकळून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटानंतर याच्यामध्ये 2 चम्मच लिंबाचा रस घालायचा आहे आणि छान असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं असंच दुधाला ठेवून द्यायचं आहे। आता 5 ते 10 मिनिटे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। मस्त मलाई तयार झालेली आहेत खाली। आता एक गंज घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक सुती कापड ठेवायचं आणि हे जे फाटलेलं दूध आहे ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। चमच्याने असंच करत राहायचं, पाणी निघून जातात। आणि अशी पुठई बांधली की हाताने प्रेस करायचं, दाबायचं आणि पाणी काढून घ्यायचं आहे। पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे। आता याच्यावर थोडं थंड पाणी घालायचं आहे आणि धुवून घेतल्यासारखं, म्हणजे त्याच्यातला आंबटपणा, लिंबाचा आंबटपणा आहे तो निघून जाते। आता बघा, मस्त असा गोळ्या तयार झालेल्या आहेत, सॉफ्ट मस्त मलाई तयार झालेली आहेत। आता असंच पुठोडी बांधून 5 ते 6 मिनिटे ठेवत आहे, जेणेकरून त्याच्यातलं जे काही पाणी असेल ते निघून जाते। आता 5 ते 6 मिनिटे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। मस्त अशी मलाई तयार झालेली आहे। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हाताने छान मळून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटे छान मळायचं आहे। याला रसगुल्लेला छान असा मळलेलीच पाहिजेत। मलाई छान मळली किंवा मस्त असा हे केलं तर खूप छान असे रसगुल्ले तयार होते आणि सॉफ्ट होते, स्पंजीसुद्धा होते आणि फाटतसुद्धा नाहीत। चांगले छान मळून घेतलं तर अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे। आता छान मळून झालेला आहे, डो तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही किती मस्त सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे। आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत, रसगुल्ल्यासारखे। म्हणजे लांबही चालतात किंवा मग असे गोलही केले तरी चालू शकते। तुम्हाला जे करायचे आहे, जो आकार करायचा आहे तो तुम्ही करू शकता, लांब किंवा मग गोल राऊंडमध्ये। बाहेरून रसगुल्ले आणले की ते मोजकेच येतात, 100 रुपयामध्ये 10 असे काहीतरी मिळतात। जर 2 लिटर दूध आणलं किंवा 1.5 लिटर, त्याच्यामध्ये 25-30 रसगुल्ले तयार होते आणि हेल्दीसुद्धा आहेत। आपण स्वतः बनवतो आणि घरच्या घरी, आणि खूप छान आणि खूप टेस्टीसुद्धा होते आणि एकदम सोपी रेसिपी आहे। करायला गेलं की सोपी वाटते, असं वाटतं आपल्याला की किचकट आहे, होईल की नाही आपल्याने, पण करायला गेलं की सोपी आहे आणि झटपट होणारी आहे। अर्ध्या तासामध्ये तुम्ही रसगुल्ले करू शकता। आता छान आपले गोळे तयार झालेले आहेत, रसगुल्ले तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। इतक्या मलाईमध्ये इतके सारे रसगुल्ले तयार झालेले आहेत। तर मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्याच वाटीने आपण 5 वाट्या पाणी घ्यायचं आहे। 5 वाट्या किंवा 4 वाट्या घेऊ शकतो आपण। तर मी इथे 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि गॅसवर छान साखर विरघळून घ्यायची आहे। पाक नाही आणायचा आहे आपल्याला, साखर विरघळून घ्यायची आहे। आणि 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत। आता 2-3 मस्त उकळ्या निघालेल्या आहेत। याच्यामध्ये एक एक रसगुल्ला घालायचा आहे, एका याने नाही टाकायचं।
एक 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 असा रसगुल्ला पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि आच मिडियम करायची आहेत. आता हे रसगुल्ले याच्यामध्ये घातलेले आहेत 10 ते 12 मिनिटे मिडियम आचेवर शिजून घ्यायचे आहेत. बघा आता 12 मिनिटे झालेले आहेत. किती वर तरंगलेले आहेत आणि फुगलेले सुद्धा आहेत. मस्त असे स्पंजी सुद्धा झालेले आहेत. बघू शकता. आता छान 12 मिनिटे झालेले आहेत. खाली काढून घेतलेले आहेत. थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती स्पंजी झालेले आहेत. छोटे छोटे गोळे होते आणि किती छान. याच्यामध्ये मी 2 चम्मच गुलाबजल पाणी घालत आहे. जर तुमच्याकडे गुलाब इसेन्स असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात. फ्लेवर खूप छान येते गुलाबजलचा. आणि मार्केटमध्ये सुद्धा गुलाबजल याच्यामध्ये घालतात. फ्लेवर राहतात गुलाबजलचा. गुलाबचा बघा मस्त स्पंजी झालेले आहे. खूप मस्त झालेले आहे. स्पंजी झालेले आहेत आणि रससुद्धा मस्त रसगुल्ल्यामध्ये गेलेला आहे. आता इथे 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत रसगुल्लेला. आता 1 तास झालेले आहेत. आता एक रसगुल्ला एका चमच्यावर घ्यायचा आहे. एक चमच्यावर घेत आहे. त्याच्यातला रस प्रेस म्हणजे रसगुल्ला असा प्रेस केला की रस आपोआप बाहेर येते आणि त्याच्यामध्ये घातला की आणखीन त्याच्यात रस जाते. मस्त झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही डिश. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा.